नमस्कार. आज आनंदवनला 75 वर्षे पूर्ण झाले आणि बाबांचाही आज स्मृती दिवस आहे. बाबांना मी आदरांजली अर्पण करतो. बाबांनी ज्या ध्येयाने हे आनंदवन सुरू केलं होतं, तर ध्येय असं होतं की इथे कुष्ठरोगी येऊ नये, संपून जावे. आणि मला असं वाटते की आज आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी तशी घोषणा केली आहे की याला 27 पर्यंत आपण कमी करू. आनंदवन हे हेल्थ कॅपिटल व्हावं ही बाबांची इच्छा होती आणि आज त्याची सुरुवात होताना दिसत आहे. पुढच्या काळामध्ये सगळ्या प्रकारचे जे रुग्ण आहेत त्यांना इथे सेवा मिळावी अशी त्याची इच्छा होती. आनंदवन तसं सगळ्याच गोष्टीमध्ये अतिशय चांगलं काम करत आहे. म्हणजे विकास आमटे आणि प्रकाश आमटे ह्या दोघांनीही ही धुरा, बाबांची धुरा ही खूप चांगली पेलवली आहे आणि समाजामध्ये निस्वार्थ सेवा करणं काय असतं त्याचं एक फार मोठं उदाहरण त्यांनी घालून दिलं आहे. तर हीच ज्यांना कोणी नाही, ज्यांना कोणी विचारत नाही, समाजातल्या शेवटच्या माणसाची सेवा करण्याचं जे ध्येय आहे ते इथे केलं जातं. त्या माणसाला इथे मान मिळतो. हाच मान मराठा पुढे चालू राहावा आणि आनंदवनचा विकास होत असताना या गरिबांचा जो विकास बाबांचा ध्यास आहे हाच विकास त्यांचा होत राहावा आणि सर्वांगीण विकास होणं गरजेचं आहे. नुसतंच फक्त एका ह्याचा नाही तर सर्वांगीण विकास व्हावा. इथं जे काही आज अंध आहेत किंवा मुकबधीर आहेत किंवा अपंग आहेत किंवा हे सगळे आपण म्हणूया कुष्ठरोगाने ग्रस्त सगळेजण आहेत, या सगळ्यांनाच म्हणजे पुढे चालून काम मिळावं. आणि आज आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी दोन्ही ठिकाणी आज त्यांचं अनुदान वाढवून दिलं आहे. त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. आणि आनंदवनाची प्रगती होत असताना ही सर्वांगीण प्रगती पुढे व्हावी आणि बाबांची जी काय म्हणूया इच्छा आहे ती साकार व्हावी असं प्रार्थना करतो.